बॅग मधून पर्स काढली, पर्स मधून पॉकेट काढलं आणि त्या पॉकेटात एक चिठ्ठी होती. तिने ती चिठ्ठी वाचली आणि मग तिने मला एरियाचं नाव सांगितलं. मी तिला त्या एरियात घेऊन पोहोचलो. मग मी तिला विचारलं, अहो तुमच्या सोसायटीचं नाव बिव काही असेल ना? मग ती म्हटली 2 मिनिटं थांबा. मग ती परत त्या गाडीच्या खाली उतरली, दोघांमधली बॅग बाजूला केली, बॅग मधून पर्स काढली, पर्स मधून पॉकेट काढलं, पॉकेटातून चिठ्ठी काढली, चिठ्ठी वाचली. मग म्हणली हा ही सोसायटी आहे. मी तिला त्या सोसायटीत घेऊन पोहोचलो. तिथे गेल्यावर मी तिला विचारलं फ्लोअर नंबर किती आहे? ती म्हटली 2 मिनिटं गाडी थांबवा. परत ती गाडीच्या खाली उतरली, दोघांमधली बॅग बाजूला केली, बॅग मधून पर्स काढली, पर्स मधून पाकिट काढलं, पाकिटातून चिठ्ठी काढली. मग तिने फ्लोअर नंबर सांगितलं. मग आम्ही त्या फ्लोअरवर पोहोचलो. तिथं 3च फ्लॅट होते. मग मी तिला म्हटलं की आपला तुमचा फ्लॅट कोणता आहे? तर तिने परत ती बॅग काढली, बॅग मधून पर्स काढली, पर्स मधून पाकिट काढलं, पाकिटातून चिठ्ठी काढली, ती चिठ्ठी वाचली आणि मग म्हणती तो मधला फ्लॅट माझा आहे. अहो तुम्हाला एवढं परेशान केलं तिने, तुम्ही मग तिला एक झापड आणायची ना. मग मी तेच तर केलं. बरं मग लाथ पण आणायची असते एखादी. पुढे लातच घालतो तिला.